नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पृथ्वी आणि वृत्ते याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पृथ्वीवरील पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. अक्षवृत्ते ही कोनीय अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्ये अंशात सांगितली जातात. या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात. सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. अक्षवृत्तांचे उपयोग पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक उत्तर आणि दक्षिण स्थान निश्चित करण्यासाठी अक्षवृत्तांचा वापर केला जातो. हवामान विभागांची निश्चिती. पृथ्वीवर एकूण 181 अक्षवृत्ते आहेत. पृथ्वीच्या गोलावर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या काल्पनिक उभ्या अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. अक्षवृत्ते आडवी असतात तर रेखावृत्ते उभी असतात. पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्ते आहेत. रेखावृत्तांचे उपयोग. रेखावृत्तांचा सर्वात महत्त्वाचा उपयोग वेळ ठरविण्यासाठी होतो. अक्षवृत्त आणि रेखावृत्त जिथे एकमेकांना छेदतात त्या बिंदूवरून पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान समजते. कोणत्याही दोन रेखावृत्तांदरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलत असते. विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते तर ध्रुवांवर हे अंतर 0 असते. विषुववृत्त 111 किलोमीटर, कर्कवृत्त मकरवृत्त 102 किलोमीटर, आर्क्टिक वृत्त 44 किलोमीटर, उत्तर दक्षिण ध्रुव 0 किलोमीटर. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते. पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी या वृत्तजाळीचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो. भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकिमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. आजच्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.